चिंचवडगाव परिसरातील एका बॅटरी दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2,04,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरटे स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही घटना 23 ते 24 एप्रिल 2026 दरम्यान घडली। या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी शरद नारायण हे चिंचवडगाव परिसरात बॅटरी विक्रीचे दुकान चालवतात। त्यांनी 23 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजता दुकान बंद केले होते। दुकानातील काउंटरमध्ये दिवसाची रोकड ठेवण्यात आली होती। 24 एप्रिल रोजी सकाळी 8:30च्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले। दुकानात पाहणी केली असता काउंटरमधील रोकड चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं। चोरट्यांनी 2,04,000 रुपयांची रोकड चोरून नेली असून त्यामध्ये 500 रुपयांच्या 408 नोटांचा समावेश असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले। दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे कैद झाले आहेत। पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केलाय। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत।